नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी मस्त चटपटीत अळूच्या पानांची पातळ भाजी किंवा अळूचं फतफतं असा आज आपण मस्त असा चटपटीत मेनू करणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने भरपूर अशा टिप्स आज मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर अळूच्या पानांची पातळ भाजी करण्याकरिता आपण इथं जवळपास 5 ते 6 अळूचे पानं घेतले. अगदी मीडियम साईजचे आपल्याला अळूचे पानं घ्यायची आहे. तर सुरुवातीला अगदी अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता इथं मी अळूच्या पानाचे देठ अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने वेगळे करत आहे. आपण या भाजीमध्ये या देठाचा सुद्धा वापर करणार आहोत. आपण आता हे देठ साईडला ठेवूया आणि पानांना कट करूया. तर त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे पानांचा रोल तयार करायचा आहे आणि पानाला कट करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी टाईट असं रोल तयार करून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला अळूचे पानं कट करायचं आहे. आता इथं अळूचे पानं कट करत असताना आपल्या हाताला खाज सुटण्याची शक्यता असते. तर इथं आपल्याला एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पानांना हात लावायच्या आधी किंवा कट करायच्या आधी हाताला लिंबाचा रस चोळून घ्यायचा आहे. तर त्यामुळे आपल्या हातांना खाज सुटणार नाही. आता इथं मी संपूर्ण अळूचे पानं कट करून घेतले. कट केलेले पानं आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. आता इथं लगेचच आपण अळूचे देठंसुद्धा कट करूया. आता या देठांमध्ये जो जाड भाग असतो किंवा मोठ्या साईजचा भाग असतो, तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि ते फेकून द्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी छान कोवळे असे आपल्याला अळूचे देठं मिळाले आहे. आता या अळूच्या देठांना आपल्याला छिलायचा आहे. जो देठावरचा ब्राऊन कलरचा भाग असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही हा देठ न छिलता जर भाजीसाठी वापरलं तर तुमचा गळा जास्त खवखवणार. तर त्यासाठी आपल्याला अळूची संपूर्ण देठं छिलून घ्यायची आहे. आता आपल्याला अशा प्रकारे अळूची देठंसुद्धा अगदी बारीक स्वरूपाचे कट करायचं आहे. तर अशा प्रकारे देठं टाकल्यामुळे आपली भाजी अजूनच चविष्ट आणि पौष्टिक अशी तयार होईल. आता इथं मी अर्धा ते पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आहे. सोबतच आपल्याला सेम वाटीने शेंगदाणे टाकायचे आहे. 3 ते 4 हिरवी मिरची टाकायची आहे. आता यामध्ये 1 ते दीड ग्लास पाणी टाकायचं. पाणी खूप जास्त प्रमाणात आपल्याला टाकायचं नाही आहे. जर जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर अळूचे पान शिजायला वेळ लागेल. आता आपल्याला हा कुकर जवळपास 3 ते 4 शिट्टे होईपर्यंत शिजवून घेऊया. कुकर होईपर्यंत आपण एक वाटण करूया. वाटणामध्ये 3 ते 4 लसणाच्या कळ्या, 2 हिरवी मिरची, अर्धा चम्मच जिरं, अर्धा वाटी सुक्या नारळाचा किस आणि अगदी थोडासा कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं बारीक स्वरूपाचं वाटण करायचं आहे. इथं आपला वाटण तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला हिरवा वाटण तयार आहे. आता इथं आपला कुकर तयार आहे. अळूची पानं छान शिजलेली आहे. अगदी मस्त अळूची पानं आणि डाळ मऊसूत अशी शिजलेली आहे. आता आपल्याला हा मिश्रण छान चमच्याने घोटून घ्यायचं आहे, एकसंग करायचं आहे आणि नंतरच या पानांची आपल्याला फोडणी घालायची आहे. तर आपण हा कुकर साईडला ठेवूया आणि लगेचच फोडणीसाठी कढई ठेवूया. कढईमध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी इतका तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरं टाकूया. जिरं आणि मोहरी छान तळतळली की यामध्ये 3 ते 4 ठेचलेला लसण टाकूया. आता लसण अगदी सोनेरी रंग होईपर्यंत 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया आणि नंतर यामध्ये तयार केलेलं वाटण टाकूया. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण वाटण टाकून घेत आहे. आता आपल्याला हा वाटण जवळपास 2 ते 3 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही वाटण करून जर हा अळूच्या पातळ भाजी तयार केली तर खायला अधिकच चविष्ट लागेल. नंतर आपण यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर, 1 ते दीड चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यामुळे आपली ही भाजी गळ्यात खवखवणार नाही, कारण टोमॅटो हा थोडासा आंबट स्वरूपाचा असतो. तर यासाठी आपण टोमॅटो आवर्जून टाका.
आता नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजीला अगदी छान ढवळून घ्यायचं आहे. थोडंसं वाटणाचं पाणी घालूया. आता इथं सर्व मिश्रण छान एकदा पुन्हा ढवळून घेऊया. आता आपल्याला हा मसाला अगदी छान तेल उतेपर्यंत 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथं आपण पुन्हा अर्धा ते पाऊण चमच इतकं मी आमचूर पावडर टाकत आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या, जेणेकरून तुमचा गळा खवखवणार नाही. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला सांगितलेल्या टिप लक्षात ठेवा. कुकरमध्ये शिजवत असताना पाण्याचा खूप जास्त प्रमाणात वापर करायचा नाही आहे. आवर्जून थोडासा तरी लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा एखादा टोमॅटो टाकायचा आहे. नाहीतर तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं मी कुकरमध्ये शिजवलेलं अळूचं मिश्रण आपण या कढईमध्ये ओतून घेऊया. एकदा छान मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला ही भाजी अगदी पातळ स्वरूपाची दिसत असेल तरी पण पूर्णपणे भाजी तयार झाल्यानंतर अगदी दाटसर स्वरूपाची तयार होते. आता इथं आपण एकदा भाजी छान ढवळून घेतली. आता ही भाजी पुन्हा आपल्याला जवळपास 4 ते 5 मिनिटं इतकी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी शिजवत असताना अगदी मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी भाजीला दाटसरपणा आलेला आहे. अगदी भाजी छान चमच्याने आपल्याला घोटून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व वस्तू ह्या एकजीव मिक्स होतील. आता इथं मस्त असा आपला अळूची पातळ भाजी छान दाटसर तयार झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर पुन्हाही घट्ट येईल. तर त्याकरिताच आपल्याला या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे. आता इथं आपला मस्त असा चटपटीत अळूचा फतफत किंवा अळूची पातळ भाजी तयार आहे. गरमागरम भातासोबत ही भाजी भन्नाट चवीची लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.